मोहोळ तालुक्यातील वडदेगाव येथे पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने हल्ला करून एकाचा खून व एकास गंभीर जखमी केल्याची घटना काल दिनांक 27/4/2026 रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली। या प्रकरणी कामती पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असता फिर्यादी विठ्ठल नरसू बागल व 31 राहणार वडदेगाव यांचे शेतातील गडी महादेव गुंड याने आरोपी मंगेश सुरेश डोंगरे राहणार वडदेगाव याच्याकडे पैसे मागितले होते। याचा राग मनात धरून आरोपी मंगेश डोंगरे व त्याचा साथीदार समर्थ संजय जगताप राहणार बेगमपूर हे दोघे वडदेगाव औंढी रोडवरील कॅनॉल जवळ आले। तेथे चर्चा सुरू झाली असता आरोपी मंगेश डोंगरे याने फिर्यादीचे भाऊ दत्ता नागनाथ बागल वय 38 यांना शिवीगाळ करत तुला आज जिवंत ठेवत नाही अशी धमकी दिली व सोबत आणलेल्या धारदार चाकूने दत्ता बागल यांच्या छातीवर व पोटावर वार केले। दत्ता बागल यात गंभीर जखमी होऊन मयत झाले। दरम्यान भाचा समाधान महादेव जाधव वय 25 राहणार इंचगाव हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला असता आरोपी मंगेश डोंगरे यांनी त्याच्यावरही चाकूने वार करून त्याला कमरेजवळ व डाव्या दंडावर गंभीर जखमी केले। जखमी समाधान जाधव यास उपचारासाठी CNS हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे। फिर्यादी विठ्ठल बागल सोडवण्यासाठी मध्ये आले असता आरोपी समर्थ जगताप यांनी त्यांना लाथा बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली। फिर्यादी विठ्ठल बागल यांच्या तक्रारीवरून कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुर्णिवी व अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर हे पुढील तपास करत आहेत।